काय करतो, कुठे असतो, जिवंत आहे की वर गेला याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. श्रावणीचं लग्न जमवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि या संधीचा मी पुरेपूर फायदा घेणार आहे. श्रावणीचं लग्न मी तुझ्याशीच लावून देणार आहे मॅडी. काय बोलतेस मॉम तू? त्या शिरीष घाणेकरच्या मुलीशी मी का लग्न करू? इम्पॉसिबल. अरे मॅडी, श्रावणी शिरीष घाणेकरची मुलगी आहे, पण ती फक्त विश्वंभर आणि त्याच्या आसपासच्या लोकांसाठी आहे. सत्य ते नाही आहे. म्हणजे हा अलकनंदाने खेळलेला सगळ्यात मोठा डाव आहे आणि हा डाव साधला की एकाच फटक्यात चेक आणि मेट. विश्वंभरचा काटा कायमचा काढला जाईल आणि मग ही सगळी संपत्ती, विश्वंभरची खुर्ची, सगळं काही माझं होईल. मॉम, मला जरा स्पष्ट करून सांगतेस का? ती श्रावणी जर शिरीष घाणेकरची मुलगी नाहीये तर ती कोणाची मुलगी? आणि तिचं लग्न माझ्यासोबत झालं तर ही सगळी प्रॉपर्टी आपल्याला कशी मिळेल? कारण सत्य हे आहे की श्रावणी विश्वंभरचीच मुलगी आहे. त्याचंच रक्त आहे ती. काय? हो, श्रावणी विश्वंभरची एकुलती एक वारसदार आहे. मग आता विचार कर, तिच्याशी लग्न झाल्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी आपलीच होईल ना. पण मामानं तर तिला सगळं सांगून टाकलंय की ती... हे सगळं मी घडवून आणलंय. विश्वंभरच्या मनात त्याच्या बायकोबद्दल आणि शिरीष घाणेकर बद्दल शंकेची बीज मीच पेरली. त्यांना एकमेकांविरुद्ध उभं केलं आणि मग विश्वंभरची बायको आणि शिरीष घाणेकर या दोघांनाही घरातनं बाहेर जावं लागलं. आयुष्यभर विश्वंभर स्वतःच्या मुलीला शिरीष घाणेकरचीच मुलगी समजत आलाय. आपल्यासाठी हे चांगलंच आहे ना. मॉम, पण मामाने ना तिला त्याचं नाव दिलं. मामा बाप आहे तिचा संपूर्ण जगासाठी. हो, फक्त जगासाठीच. नाहीतर मनातून तो तिचा रागरागच करतोय, म्हणून तो इतक्या लवकर लग्न करायचा विचार करतोय ना. आणि याच संधीचा मला फायदा घ्यायचा आहे. हे बघ, श्रावणी विश्वंभरची एकुलती एक कायदेशीर वारस आहे. म्हणजे उद्या विश्वंभरच्या नंतर विश्वंभरची सगळी प्रॉपर्टी श्रावणीच्या नावावर होणार. आणि म्हणूनच मला तुझं लग्न श्रावणीशी करून द्यायचंय. श्रावणीशी लग्न झाल्यानंतर ती प्रॉपर्टी तुझी होणार, सगळा अधिकार तुझा राहील. मग ही सगळी सत्ता, संपत्ती, सगळं आपलं होईल. कळतं का तुला मॅडी? खूप वर्षापूर्वी मी हा प्लॅन करून ठेवला रे. वा मॉम, खरंच मानलं तुला बाबा मी. म्हणजे तू एकाच दगडात सगळेच्या सगळे पक्षी मारतीयस. म्हणूनच या पटलावरची राणी एकच, अलकनंदा.